We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी करणार आहे तांदळाची खीर। तांदळाची खीर म्हटलं की अगदी सोपा आणि अगदी आरामात बनवू शकेल असं कोणीही रेसिपी आहे ही। तर बघा, पहिल्यांदा मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे इंद्रायणी नसतील तर दुसरे कोणतेही चालेल। तर ते मी तांदूळ पुसून घेतले, छान तुपावरती छान असे खरपूस भाजून घेतले, मिक्सरला वाटून घेतले आणि लगेच मग पुन्हा तुपामध्ये आपलं खारीक आणि खोबरं आणि हे बदाम आणि काजू हे पण भाजून घ्यायचे छानपैकी। आणि नंतर मग एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं। आता माझ्याकडे बघा 1 वाटी तांदूळ असेल ना तर त्याला कमीत कमी 2.5 ते 3 ग्लास पाणी टाकायचं पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण लगेच हे गूळ टाकून घ्यायचा, जेवढा गूळ लागेल ना तेवढा। तर मी 1 वाटी तांदळाला मी 1च वाटी गूळ किसून घेतलेला आहे। हे टाकून घ्यायचं। तांदूळ पण वाटलेलं टाकले की लगेच नॉनस्टॉप हे हलवत राहायचं। हलवायचं का माहिती आहे का, त्याच्यामध्ये गाठी पडू नये म्हणून, कारण का तांदळामध्ये लगेच गाठी होतात। नॉनस्टॉप हलवून झाल्याच्या नंतर ते बघा तांदूळ टाकले, गूळ टाकला, आपण सर्व काही ड्रायफ्रूट वगैरे पण टाकलं, छान असं आपण त्याला ढवळून घेतलेलं आहे, गाठी वगैरे सगळ्या फोडून घेतलेलं आहे। मग ते खीर बघा 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच ही खीर तयार होते। लास्टला तुपाची धार टाकायची आणि झाकण लावायचं। कशी वाटली माझी खीरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का माऊली। That I don't wanna play, so don't say you need me when I walk away.